नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज संडे स्पेशल एक जबरदस्त लेक्चर होणार आहे। आजच्या लेक्चरमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे। या जे काही रिसेंटली जे काही घडामोडी झालेल्या आहे या घडामोडीबाबतचे एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये बघायला मिळणार आहे। प्लस जे काही कालच्या घडामोडी आहे त्या सुद्धा आपण कव्हर करणार आहे। तर रेग्युलर हे आपलं डेली करंट अफेअर्सचं लेक्चर आहे, पण संडे मुळे आपण एकदम मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते या वीक मधील सुद्धा काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्ये ऍड केलेले आहे। तर 15चे 15 क्वेश्चन असे की जे तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जातील। लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा मित्रांनो, आपली कंबाईन प्रतिज्ञा बॅच सुरू आहे, जिचे लाईव्ह लेक्चर सुरू आहे। आता आपलं इकॉनॉमिक्स लाईव्ह झालेलं आहे, मग उद्या परवापासून मी पॉलिटी जे आहे तर ते लाईव्ह सुरू करणार आहे। बॅचची फी फक्त आहे 499 रुपये। यानंतर बघा राज्यसभेची रेकॉर्डेड बॅच आहे। त्याचबरोबर बघा मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आता आपल्या इकोच्या सुद्धा क्लास नोट्स येणार आहे। तर रिव्हिजनसाठी खूप मागणी होती इकोच्या क्लास नोट्सची, तर आता इकोच्या सुद्धा क्लास नोट्स आम्ही आणलेल्या आहे। तुम्हाला या 2-3 दिवसामध्ये उपलब्ध होऊन जाईल। उद्यापासून या इकोच्या क्लास नोट्स तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये परचेस करायला सुरुवात करून ठेवा, कारण पहिल्या काही विद्यार्थ्यांना या एकदम कमी प्राइसमध्ये मिळणार आहे। त्याचबरोबर जर बघितलं पॉलिटीच्या आणि चालू घडामोडीच्या नोट्स ऑलरेडी ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध झालेले आहे। ज्यांनी पॉलिटीचे नोट्स घेतले असतील तर त्यांना माहिती आहे की किती बेस्ट रिव्हिजन नोट्स आहेत या। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, बघा राज्यसभेचे फाउंडेशन बॅचचे सुद्धा लेक्चर डेली सुरू आहे। ज्यांनी बॅच घेतलेली आहे ते तुम्हाला निश्चितच सांगतील की कशा क्वालिटीचं एज्युकेशन आम्ही प्रोव्हाइड करत आहोत। आणि त्याचबरोबर मित्रांनो, स्पेशली एनसीईआरटीची मराठी माध्यमातून बॅच आहे, लवकरच स्टेट बोर्डची बॅच जी आहे ती सुद्धा सुरू होणार आहे। ठीक आहे, तर बघा या सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि इंस्टाचं पेज फॉलो करून ठेवा। सर्व ठिकाणी अभ्यास विषयक माहिती तुम्हाला बघायला मिळेल। बघा आज आपण 11 ऑगस्टचं जे काही चालू घडामोडी आहे तर त्यांचा अभ्यास करणार आहोत। तर 11 ऑगस्टच्या चालू घडामोडीचा जो काही पहिला क्वेश्चन आहे तो आहे, नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत 89.45 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कोणतं पदक जिंकलं? तर बघा मित्रांनो, नीरज चोप्राने जे काही फायनल होतं तर फायनलमध्ये जे काही थ्रो फेकायचे होते त्यामध्ये बेस्ट त्याने कामगिरी केली होती, 89.45 मीटर, आणि त्यामध्ये त्याने रौप्य पदक सिल्वर मेडल जिंकलेलं आहे। मग आता बघा मित्रांनो, सुवर्ण पदक कुणी जिंकलं तर पाकिस्तानचा एक प्लेयर होता अर्शद नदीम, याने तब्बल 92.97 मीटर भाला फेकून याने गोल्ड मेडल जिंकलेला आहे, सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। बघा मित्रांनो, हा जो 92.97 मीटर त्याने जे भाला फेकला हे अजून इम्पॉर्टंट का होऊन जातं, कारण त्याने ऑलिम्पिक मध्ये जॅव्हलिन थ्रोचा रेकॉर्ड जो आहे तो तोडलेला आहे, भाला फेकचा रेकॉर्ड त्याने तोडलेला आहे। त्यामुळे हे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे। त्याने 2 वेळा फायनल मॅच मध्ये 90 पेक्षा जास्त थ्रो केला होता। एवढी महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर नीरज चोप्राला काय म्हणून ओळखलं जातं तर नीरज चोप्राला गोल्डन बॉय म्हणून ओळखलं जातं। या अगोदर जे काही टोकियो ऑलिम्पिक झालं होतं त्यामध्ये त्याने भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं होतं, आणि याही वेळी त्याने भारताला रौप्य पदक जे आहे ते जिंकून दिलेलं आहे। यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये ट्युनिशियाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, ऑगस्ट 2024 मध्ये ट्युनिशिया या देशाचे, एक आफ्रिका खंडातील देश आहे, याचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे कामेल मादौरी। तर बघा कामेल मादौरी यांनी कोणाची जागा घेतलेली आहे तर यांनी अहमद हचानी यांची जागा घेतलेली आहे। तर तिथले जे राष्ट्रपती आहे कैस सईद यांनी काय केलं, अहमद हचानी यांना त्यांच्या पदावरून काढून टाकलं, आणि तिथले जे काही सामाजिक व्यवहार मंत्री होते कामेल मादौरी तर यांना नवीन पंतप्रधान बनवलेलं आहे। हे आपल्याला लक्षात ठेवायचे। यानंतर पुढे जाऊया, ट्युनिशिया आफ्रिका खंडातील एक देश आहे, राजधानी आहे ट्युनिस, त्यानंतर चलन आहे ट्युनिशियन दिनार, आणि अध्यक्ष आहे कैस सईद। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, तिसरा क्वेश्चन, 2024 मध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्टच्या जागी बी रेडी हा नवीन अहवाल कोण जारी करल? तर बघा मित्रांनो, ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या, किंवा इतर कोणत्या महाराष्ट्रात होणारी परीक्षा असू द्या, त्यामध्ये वेळोवेळी क्वेश्चन येऊन गेलेला आहे। आणि मध्यंतरी 2019 पासून ईज ऑफ डुईंग बिझनेसचा जो काही रिपोर्ट आहे तो येणं बंद झालं होतं, आणि हा रिपोर्ट कोणाकडून प्रकाशित केला जायचा? जागतिक बँक। आणि आता जागतिक बँक जी आहे ती ईज ऑफ डुईंग बिझनेस सारखाच एक रिपोर्ट जो आहे, म्हणजे याचा अपडेटेड व्हर्जन जे आहे बी रेडी या नावाने एक रिपोर्ट जाहीर करणार आहे। आता हे रिपोर्ट काय आहे मित्रांनो हे तुम्हाला समजून सांगतो।
एखाद्या देशामध्ये बिझनेस करण्यासाठी वातावरण कसं आहे, म्हणजे जर तुम्ही बिझनेस सुरू करता तर सरकार तुम्हाला पायाभूत सुविधा देतं का, सरकार तुमच्यावर किती टॅक्स लावतं, या सगळ्या गोष्टी या रिपोर्टमध्ये मांडलेल्या असतात आणि त्यानुसार देशांना रँकिंग दिली जाते. तर इज ऑफ डुईंग बिझनेस या रिपोर्टची जागा कोणी घेतली, तर बी रेडी रिपोर्टने घेतलेली आहे. कोणामार्फत दिलं जाणार आहे, जागतिक बँकेमार्फत दिलं जाणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये हा बी रेडीचा पहिला रिपोर्ट जो आहे तो प्रकाशित केला जाणार आहे. कधी, 3 ऑक्टोबरला. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया. बघा, यामध्ये 10 विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे की एखाद्या देशामध्ये व्यवसाय स्थापन करण्यावर किती बंधन आहे, व्यवसायाचं स्थान कसं असतं. त्यानंतर जर बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टी, जसं की आंतरराष्ट्रीय व्यापार करता येतो का, कर किती आकारला जातो, वित्तीय सेवांच्या बाबतीत काय परिस्थिती, ते असे वेगवेगळे मुद्दे आहे इथं. आणि त्या मुद्द्याचा अभ्यास करून या रिपोर्टमध्ये जी काही रँकिंग आहे देशानुसार ठरवली जाते. बघा मित्रांनो, हा रिपोर्ट जागतिक बँक देणार आहे, जिची स्थापना 7 जुलै 1944 ला झाली होती. हिचं मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिकेमध्ये आहे आणि अध्यक्ष लक्षात ठेवा कोण आहे, अजय बंगा. यानंतर चौथा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, बायोकेमिस्ट्री क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल प्रथम विज्ञान रत्न पुरस्कार 2024 साठी कोणाची निवड झालेली आहे. तर बघा मित्रांनो, भारत सरकारने आता एक नवीन पुरस्कार सुरू केलेला आहे, विज्ञान रत्न पुरस्कार. विज्ञान रत्न पुरस्कार सायन्स अँड टेक अँड इनोव्हेशन, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषण असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, आपण इंग्रजीमध्येच लक्षात ठेवू. सायन्स, टेक अँड इनोव्हेशन या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा विज्ञान रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. मग तब्बल 33 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, ज्यामधले मोस्ट इम्पॉर्टंट व्यक्ती आहे मित्रांनो इथं गोविंदराज पद्मनाभन. ठीक आहे, तर यांना हा पहिला पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे. यांच्यासोबत इतरही बाकी 32 जण आहे. ठीक आहे, पण त्यांच्यामध्ये सगळ्यात मेन कोण आहे, तर गोविंदराजन पद्मनाभन हे आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. कारण बघा मित्रांनो, हे जे आहे एक बायोकेमिस्ट आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे आहे बेंगलोरचे, त्याची माजी महासंचालक आहे. तर यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बाकी जरी तुम्ही नावं बघितलीत, खूप सारी नावं एवढी लक्षात ठेवणं शक्य नाहीये. ठीक आहे, तर आपल्याला गोविंदराज पद्मनाभन यांचं नाव लक्षात ठेवायचंय. आणि त्याचबरोबर बघा मित्रांनो, विज्ञान संघ, ठीक आहे, विज्ञान टीमचा सायन्स टीमचा जो पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला, तर चंद्रयान 3 ची जी काही टीम होती, तर तिला सायन्स टीमचा पुरस्कार जो आहे, विज्ञान संघाचा जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे. त्यानंतर 5वा क्वेश्चन, जागतिक आदिवासी आंतरराष्ट्रीय दिवस 2024 मध्ये कधी साजरा करण्यात आला. तर जागतिक आदिवासी आंतरराष्ट्रीय दिवस 2024 मध्ये 9 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर 9 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करण्यात आला. बघा मित्रांनो, जे काही आदिवासी या शब्दातच आहे की जे एखाद्या भूमीवर आधीपासून राहतात, वासी म्हणजे त्या ठिकाणचे मूळचे राहणारे, त्यांना म्हटलं जातं आदिवासी. ठीक आहे, आणि मग आपण जर बघितलं तर आदिवासी समुदाय जो आहे, तर त्यांची संस्कृती, त्यांची परंपरा, त्यांची भाषा, त्यांची श्रद्धा, तर हे जे आहे यांचं संवर्धन करण्यासाठी हा दिवस दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करण्यात येतो. हा दिवस सेलिब्रेट करणं 1994 पासून सुरू करण्यात आलं होतं. यानंतर 6वा क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या हॉकी टीमने कोणतं पदक जिंकलेलं आहे. तर भारताच्या हॉकी संघाने मित्रांनो कांस्य पदक जिंकलेलं आहे. बघा मित्रांनो, कांस्य पदक भारताने कोणाला हरवून जिंकलेलं आहे, तर स्पेनला हरवून भारताने कांस्य पदक जिंकलेले आहे. तर भारताने स्पेन विरुद्ध 2-1 अशी कामगिरी केली, म्हणजे भारताने 2 गोल केले, स्पेनचा 1च गोल झाला आणि भारताचा या स्पर्धेत विजय झाला. मग बघा मित्रांनो, भारताने असं सलग दुसऱ्यांदा हॉकीमध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे. तर बघा, मागच्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुद्धा भारताच्या हॉकी टीमने कांस्य पदक जिंकलं होतं आणि आता सुद्धा कांस्य पदक जिंकलेलं आहे. तर असा इतिहास आपण 50 वर्षापूर्वी केला होता, म्हणजे सलग 2 ऑलिम्पिक मध्ये हॉकीमध्ये कांस्य पदक आपण यापूर्वी 50 वर्षापूर्वी मिळवलं होतं. आणि आता यावर्षी तो जो काही विक्रम आहे, तर तो आता आपण परत एकदा नोंदवलेला आहे. तर 50 वर्षानंतर असं पुन्हा एकदा घडलेलं एक भारताच्या हॉकी टीमने दुसऱ्यांदा मेडल जे आहे ते जिंकलेलं आहे. त्यानंतर नागासाकी डे जे आहे, तर तो कधी सेलिब्रेट करण्यात आला. तर बघा मित्रांनो, नागासाकी डे जे आहे तर तो सेलिब्रेट करण्यात आला 9 ऑगस्टला. तर 9 ऑगस्ट रोजी अमेरिकेने नागासाकी या ठिकाणी एक अणुबॉम्ब टाकला होता आणि त्या अणुबॉम्ब टाकल्यानंतर लाखो लोकांचा नागासाकी या शहरामध्ये मृत्यू झाला होता. जो अणुबॉम्ब तिथे टाकण्यात आला होता त्याचं नाव होतं फॅट मॅन. ठीक आहे, आणि या अगोदर जर आपण बघितलं तर 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा या ठिकाणी अणुबॉम्ब टाकण्यात आला होता, त्याचं नाव होतं लिटल बॉय. तर हे दोन्ही दिवस जे आहे
तर युद्धाचे परिणाम काय आहे, ठीक आहे, हा, आणि आपण शांतता ठेवली पाहिजे, युद्ध टाळलं पाहिजे, शांततेचं वातावरण वाढवलं पाहिजे, तर यासाठी हे दोन्ही दिवस जे आहे ते सेलिब्रेट करण्यात येतात. ठीक आहे. यानंतर 8वा क्वेश्चन आपण बघू इथं, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने कोणत्या रॉकेटने आपला पृथ्वी निरीक्षण उपग्रह 08 म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 08 जो आहे तर त्याचं प्रक्षेपण केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, इस्रोने त्यांचा EOS 08 सॅटेलाइट जे आहे तर ते SSLV D3 या रॉकेटने ते लॉन्च करणार आहे, प्रक्षेपित करल. ठीक आहे, प्रक्षेपित केले आहे असं चुकून म्हटलं असेल मी, तर ते प्रक्षेपित करणार आहे. बघा मित्रांनो, इस्रोच्या स्थापनेला 15 ऑगस्ट, येत्या 15 ऑगस्टला 55 वर्ष पूर्ण होणार आहे. इस्रोची स्थापना कधी करण्यात आली होती, तर 15 ऑगस्ट 1969 ला इस्रोची स्थापना करण्यात आली होती. आणि मग 15 ऑगस्ट याच दिवसाची निवड करण्यात आलेली आहे. आणि याच दिवशी जो काही अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 8 आहे तर त्याचं प्रक्षेपण जे आहे तर ते केलं जाणार आहे. यासाठी SSLV D3 या रॉकेटचा उपयोग जो आहे तो केला जाणार आहे. बघा मित्रांनो, आपण पहिले फक्त GSLV आणि PSLV हे दोनच रॉकेट यूज करायचो, पण समजून घ्या की हे मोठाले रॉकेट आहे आणि आपल्याला जर उपग्रह जो आहे तो समजून घ्या पृथ्वीपासून जवळ जर 400-500 किलोमीटर पर्यंत जर सोडायचं असेल तर मग आपल्याला मोठे रॉकेट यूज करावं लागायचे. मग आपण काय केलं, जर पृथ्वीच्या जवळ उपग्रह सोडायचे तर आपण छोटे रॉकेट विकसित केले, किंवा एखाद्या उपग्रहाचं वजन कमी आहे आणि त्याला जर अवकाशामध्ये सोडायचं तर त्यासाठी आपल्याला मोठ्या रॉकेटचा वापर करावा लागायचा. मग त्यासाठी आपण छोटे रॉकेट इथं आणलेले आहे. ठीक आहे, छोटे रॉकेट तयार केलेले आहे आणि त्यांचं नाव आहे SSLV. SSLVचा फुल फॉर्म काय आहे, तर स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल, स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, SSLV D3 लक्षात ठेवा, D3. यानंतर पुढे जाऊया. बघा आता हा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट काय करणार आहे, तर पृथ्वीचे एकदम चांगले इमेज कॅप्चर करून देणार आहे, दिवस असू द्या, रात्र असू द्या, ढगाळ वातावरण असू द्या किंवा पाऊस असू द्या. यानंतर पुढे जाऊया आणि याचा उपयोग जो आहे तो आपल्या भारताचा चांगला मॅप बनवण्यासाठी आणि दुश्मन देशाच्या जे काही प्रदेश आहे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी होणार आहे. यानंतर पुढे जाऊया. इस्रोची स्थापना मी तुम्हाला सांगितली 15 ऑगस्ट 1969. इस्रोचं मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे आणि सध्याचे अध्यक्ष एस सोमनाथ. यानंतर 9वा क्वेश्चन आहे तुमच्या समोर, ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झालं, तर ते होते मित्रांनो पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री, ज्यांचं 80व्या वर्षी निधन झालं. पश्चिम बंगालमध्ये ते साल 2000 पासून 2011 पर्यंत ते मुख्यमंत्री म्हणून होते आणि त्यांचं आता अलीकडे निधन झालेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, भारतीय नौदलाची युद्ध नौका INS तबर याने कोणत्या देशाच्या नौदलासोबत सागरी भागीदारी सराव, याला MPX म्हटलं जातं, मरीन बघा पार्टनरशिप एक्सरसाइज. ठीक आहे, मरीन पार्टनरशिप एक्सरसाइज म्हणून याला ओळखलं जातं. तर जो काही नॉर्मल सराव असतो, ठीक आहे, नॉर्मल जो काही युद्ध सराव असतो, प्रॉपर युद्ध सराव नाही म्हणता येणार, नॉर्मल जो युद्ध सराव असतो, ठीक आहे, नौदलाचा एक छोटा युद्ध सराव, त्याला मरीन पार्टनरशिप एक्सरसाइज म्हणून त्याला ओळखलं जातं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हा जो युद्ध सराव आहे INS तबर या जहाजाने जर्मनी सोबत केलेला आहे. कुणासोबत केलेला आहे, तर जर्मनी सोबत केलेला आहे. तर आपला INS तबर नावाचं जहाज जे ते रशियामध्ये गेलं होतं. तर रशियामध्ये कशाला गेलं होतं, तर रशियाच्या नौदलाचा स्थापना दिवस होता आणि मग आपल्याला त्यांनी बोलवलं होतं, तर आपला INS तबर नावाचं जहाज तिथे गेलं होतं. यावरही तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, की रशियन नौदल वर्धापन दिवसासाठी भारताचं कोणतं जहाज रशियामध्ये गेलं होतं, तर INS तबर हे जहाज गेलं होतं. त्यानंतर दुसरा क्वेश्चन असा येऊ शकतो की त्यांनी येता कोणत्या देशाच्या नौदलासोबत सराव केला, MPX केलं. ठीक आहे, तर त्याने जर्मनीच्या नौदलासोबत सराव केला, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन परत एकदा. यानंतर हा युद्ध सराव काय केला जातो, तर सागरी संबंध दृढ करण्यासाठी हा युद्ध सराव जो आहे तो केला गेलेला आहे. आता जर्मनी सोबत केला, तर जर्मनी युरोपमधील एक देश आहे, राजधानी बर्लिन, चलन आहे युरो, चान्सलर आहे ओलाफ स्लोज आणि राष्ट्रपती आहे फ्रँक वॉल्टर स्टीनमियर. यानंतर पुढे जाऊया. 11वा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आजच्या लेक्चरचा. RBIच्या चलनविषयक धोरण समितीने ऑगस्ट 2024 मध्ये सलग 9व्यांदा रेपो रेट किती टक्के ठेवलेला आहे. ठीक आहे, किती टक्के केला आहे, किती टक्के ठेवलेला आहे, तर 6.5% सलग 9व्यांदा रेपो रेट RBIने ठेवलेला आहे. तर बघा मित्रांनो, RBIचा रेपो रेट काय असतो, तर रेपो रेट बघा
रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, तर आरबीआय काय करत असतं तर बँकांना कर्ज उपलब्ध करून देत असतं आणि हे जे कर्ज असतं ते 1 ते 3 दिवसासाठी कर्ज आरबीआय जे काही व्यापारी बँक असतात त्यांना उपलब्ध करून देत असतं. तर ते कर्ज ज्या टक्क्याने उपलब्ध करून दिलं जातं त्याला रेपो रेट म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आरबीआयने समजून घ्या की मंडेला एचडीएफसी बँकेला कर्ज दिलं, एचडीएफसी बँकेला कर्ज दिले 100 कोटी रुपयांचं. ठीक आहे, तर हे कर्ज किती रुपये टक्क्याने उपलब्ध करून दिले जाईल? 6.5%. म्हणजे रिटर्न मध्ये एचडीएफसी बँकेला 106 कोटी जे आहे ते परत करावं लागतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे पर्सेंटेज वाईज हे कर्ज असतं, याला रेपो रेट म्हटलं जातं. आणि कधी आरबीआय बँकांकडून एक विशिष्ट टक्क्याने कर्ज घेतं त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हटलं जातं. तर हा जो रेपो रेट असणार आहे तो 6.5% असणार आहे आणि सलग 9व्यांदा आपण हाच ठेवलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा मित्रांनो, आरबीआयची जी काही चलनविषयक धोरण समिती आहे तर तिच्या वर्षातून किती बैठका झाल्या पाहिजे तर तिच्या वर्षातून 4 बैठका झाल्या पाहिजे आणि ती रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, एसएलआर, सीआरआर हे ठरवण्याचं काम करत असते. मग आता मी तुम्हाला इथं मेन टर्म सांगून देतो. रेपो रेट सांगितलं की आरबीआय ज्या दराने बँकांना कर्ज देते त्याला रेपो रेट म्हटलं जातं. आरबीआय ज्या दराने बँकांकडून कर्ज घेते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हटलं जातं. बघा, रेपो रेट जसा असतो तसाच एक बँक रेट असतो, बँक दर असतो, पण रेपो रेट जो असतो तो 1 ते 3 दिवसासाठी असतो. आता 3 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी जर कर्ज दिलं जातं तर ते बँक रेट नुसार दिलं जातं. मग बँक रेट सुद्धा 6.5% आहे. पण आता बँक रेटचा वापर केला जात नाही, आता फक्त रेपो रेटचा वापर केला जातो. त्यानंतर इथं अजून 2 संकल्पना आहे. एक आहे सीआरआर. तर बघा, बँकांमध्ये जेवढे काही पैसे जमा होतात तर ते आरबीआयकडे त्यातले काही पैसे ठेवावे लागतात, त्याला सीआरआर म्हटलं जातं, कॅश रिझर्व्ह रेशो. आणि दुसरा आहे एसएलआर, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. हे म्हणजे काय तर बँकांमध्ये जे काही पैसे जमा झालेले आहे तर त्यातले काही पैसे बँकांना स्वतःकडे ठेवावे लागतात. फॉर एक्झाम्पल आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. एचडीएफसी बँक आहे, समजून घ्या एचडीएफसी बँक, तिच्याकडे 100 रुपये जमा झालेले आहे, लोकांकडून तिने 100 रुपये जमा केले. तर आता बघा इथं सीआरआर किती आहे? 4.5%. तर हे 100 रुपयातले 4.5 रुपीज जे आहे ते आरबीआय कडे जमा होतील, याला म्हटलं जाईल सीआरआर. ठीक आहे, हे जे पैसे ते आरबीआय कडे जमा होणार, याला म्हटलं जाते सीआरआर. यानंतर एसएलआर किती? 18%. तर एचडीएफसी बँकेला 18 रुपये जे ते स्वतःकडेच ठेवावं लागेल, पण त्याला ते खर्च करता येणार नाही. ठीक आहे, ते खर्च करता येणार नाही. मग आता एचडीएफसी बँक कुठं खर्च करणार आहे तर एचडीएफसी बँकेचा जो काही खर्च असणार आहे ते म्हणजे जे काही पैसा बँकेकडे जमा होतो ते काय करत असतात? कर्ज स्वरूपात देत असतात. कुठे देत असतात? कर्ज स्वरूपात. मग सर्वचे सर्व पैसे जर कर्ज स्वरूपात त्यांनी दिले तर मग समजून घ्या आपण जर पैसे मागायला गेलो तर ते म्हणे नाही, आम्ही याला कर्ज म्हणून दिलेले, तो जेव्हा वापस करेल तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ. तर असं होऊ नये सिच्युएशन म्हणून सीआरआर, एसएलआर ही जी बंधन आहे ही लागू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एचडीएफ सुविधा जी आहे तिचा रेट जो आहे तो 6.25% ठेवलेला आहे. त्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी जी आहे तर तिचा रेट जो आहे तो 6.75% ठेवलेला आहे. तर हे मी तुम्हाला या ज्या बाकीच्या टर्म आहे त्यानंतर कधीतरी एखाद्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेल. ठीक आहे, तात्पुरती एवढ्या टर्म लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. बघा, आरबीआय विषयी जाणून घेऊया. 1 एप्रिल 1935 मध्ये स्थापना करण्यात आली 1934च्या कायद्यानुसार. मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. गव्हर्नर आहे शक्तिकांत दास आणि आरबीआय मध्ये 4 डेप्युटी गव्हर्नर आहे. एक आहे राजेश्वर राव, त्यानंतर स्वामीनाथन जे दुसरे, त्यानंतर रविशंकर तिसरे आणि एमडी पात्रा चौथे गव्हर्नर आहे. तर हे काही एक्स्ट्राचे गव्हर्नर आपल्याला लक्षात ठेवायचे, त्यांना डेप्युटी गव्हर्नर म्हटलं जातं. त्यानंतर सॉव्हरेन वेल्थ फंड इन्स्टिट्यूट एक संस्था आहे, सॉव्हरन वेल्थ फंड इन्स्टिट्यूट, यांच्यानुसार जगातील सर्वात श्रीमंत केंद्रीय बँकांच्या क्रमवारीत भारताचं स्थान काय? तर बघा, आरबीआयचं जे काही स्थान आहे ते कितवं आहे? जगातील सगळ्यात श्रीमंत केंद्रीय बँक म्हणजे एखाद्या देशाची मध्यवर्तीय बँक. ठीक आहे, तर या मध्यवर्तीय बँकांच्या रँकिंग मध्ये भारताची आरबीआय कितव्या क्रमांकावर येते? ठीक आहे, श्रीमंतीच्या बाबतीत तर आपली आरबीआय जी आहे ती 12व्या क्रमांकावर येते. सगळ्यात श्रीमंत इथं कोण आहे तर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह सिस्टम नावाची बँक. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पीपल्स बँक ऑफ चायना आणि तिसऱ्या क्रमांकावर बँक ऑफ जपान. आणि आपली आरबीआय श्रीमंतीच्या बाबतीत 12व्या क्रमांकावर आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर 13वा क्वेश्चन आहे मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी अटेंडन्स पोर्टल सुरू केलेला आहे? तर बघा मित्रांनो, झारखंड राज्याने काय केलेलं आहे तर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी अटेंडन्स पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर झारखंडचे जे मुख्यमंत्री आहे हेमंत सोरेन
त्यांनी हा जो निर्णय जो आहे तर तो घेतलेला आहे की आरोग्य विभागातील कर्मचारी खरंच उपस्थित राहतात की नाही हे याच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे. आणि ही एक रिअल टाइम हजेरी असणार आहे. इथं कोणी किती वाजता लॉग इन केलं, कोण किती वाजता उपस्थित झालं हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. यानंतर झारखंडची स्थापना 15 नोव्हेंबर 2000 साली करण्यात आली होती. कोणत्या राज्यामधून झारखंडची निर्मिती करण्यात आली हे मी पाठीमागे खूप वेळा सांगितलं. आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचंय. झारखंडची राजधानी रांची, मुख्यमंत्री आहे हेमंत सोरेन आणि राज्यपाल आहे संतोष गंगवार. यानंतर 14वा क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने 5 लाख रोजगारांच्या संधी निर्माण करण्यासाठी लॉजिस्टिक पॉलिसी 2024 मंजूर केलेली आहे? तर बघा मित्रांनो, लॉजिस्टिक पॉलिसी 2024 कोणी मंजूर केली? तर महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेली आहे. ते लॉजिस्टिक म्हणजे नेमकं काय? तर बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल आपल्या नाशिकमध्ये खूप कांदा पिकवला जातो किंवा नागपूरमध्ये खूप संत्री पिकवली जाते किंवा समजून घ्या की असे वेगवेगळे पिकं आहे, जसं की नगरमध्ये वगैरे खूप द्राक्ष पिकवले जातात. तर ही जी काही पिकं पिकवली जाणार आहे, तर समजून घ्या कांदा पिकवला गेला, कांद्याला आपल्याला निर्यात करायचं, थोडक्यात दुसऱ्या देशाला अमेरिकेला पाठवायचं. ठीक आहे, तर कांद्याला नाशिकमधून समजून घ्या शेतकऱ्यांकडून गोळा करावा लागेल. पहिले त्याला नाशिकमध्ये स्टोअर करावं लागेल, नाशिकवरून मुंबईला आणावं लागेल बंदरावर. ठीक आहे, तिथं स्टोअर करून ठेवावं लागेल, तिथून मग जहाजाद्वारे अमेरिकेत पाठवावं लागेल, मग अमेरिकेच्या बंदरावर स्टोअर करून ठेवावं लागेल. हे सगळ्या ट्रान्सपोर्ट स्टोअर याला एकत्रितपणे लॉजिस्टिक म्हटलं जातं. ठीक आहे, आणि महाराष्ट्र सरकार एक लॉजिस्टिक पॉलिसी जी आहे ती विकसित करत आहे. या अंतर्गत मोठमोठे गोडाऊन जे आहे ते निर्माण केले जाणार आहे, मोठमोठे जे काही ट्रान्सपोर्टसाठी रस्ते वगैरे डेव्हलप केले जाणार आहे आणि याच्या माध्यमातून 5 लाख रोजगाराची संधी जी आहे ते निर्माण होणार आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960, राजधानी मुंबई, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल CP राधाकृष्णन हे बनले आहे. यानंतर पुढे जाऊया. 15वा क्वेश्चन, हर घर तिरंगा मोहिमेची कितवी आवृत्ती 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये स्वातंत्र्य दिनी साजरी करण्यासाठी आयोजित केली जाईल? तर बघा मित्रांनो, हर घर तिरंगा मोहीम जी आहे ती 2022 मध्ये आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सुरू करण्यात आली होती. याची 3री आवृत्ती जी आहे ती 9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान आयोजित केली जाईल. आता ह्या हर घर तिरंगा मोहिमेमध्ये काय करायचं असतं की सिंपल आपला तिरंग्यासोबत फोटो घेऊन अपलोड करायचा असतो. तर सिंपल ही हर घर तिरंगा मोहीम आहे, हिची ही यावर्षी 3री आवृत्ती जी आहे ती सेलिब्रेट केली जाणार आहे. आता आजच्या लेक्चरचं तुम्हाला टेस्ट क्वेश्चन इथं आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने म्हणजे इस्रोने कोणत्या रॉकेटने आपला EOS अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट पृथ्वी निरीक्षण उपग्रह 08 जो आहे तर तो प्रक्षेपित करेल? तर कोणत्या रॉकेटचा इथं वापर केला जाणार आहे, कधी प्रक्षेपण होणार आहे, तर हे तुम्हाला सांगायचंय. बघा मित्रांनो, आजचं लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेक्चरला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. बघा, आपली कंबाईनची प्रतिज्ञा बॅच जी आहे ती सुरू आहे. तुम्हाला जर मी शिकवलेलं आवडत असेल तर 100% तुम्ही ही बॅच जॉईन करा. तुम्हाला 100% जे काही 100 क्वेश्चन असतात तर 100 पैकी 50 क्वेश्चन तुमच्या बॅच मध्ये कव्हर होईल. मी 100ची तुम्हाला सांगत नाही की कव्हर होईल, मी प्रॅक्टिकली बोलणारा व्यक्ती आहे. तर तुम्हाला मी असं सांगू शकतो की 100 पैकी 50 क्वेश्चन तर 100% कव्हर होऊन जातील आणि अशा प्रकारे कव्हर होईल की तुम्हाला ते बेसिक अंडरस्टँडिंग जे आहे त्या 50 क्वेश्चन बाबत ती निर्माण होऊन जाईल. जर तुम्ही सिली मिस्टेक केले नाही तर जे 50 क्वेश्चन कव्हर झालेले ते 50च्या 50 तुम्ही सोडू शकता. आणि आपला रेकॉर्डच आहे, जवळपास कंबाईन मध्ये दरवर्षी आपले एक 50+ क्वेश्चन जे आहे 65-60 दरवर्षी आलेले आहे. तुम्ही यापूर्वी आम्ही प्रूफ सहित व्हिडिओ टाकलेले, अगदी UPSCच्या पेपरमध्ये आलेले प्रूफ सहित व्हिडिओ टाकलेले तुम्ही ते बघू शकता. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी 1 मंथ रिव्हिजन बॅच आहे. त्यानंतर बघा आपल्या इकॉनॉमिक्सच्या नोट्स आता तुम्हाला उद्या उपलब्ध होऊन जाणार आहे. त्याचबरोबर बघा राज्यघटनेच्या नोट्स जे आहे तर ते तुम्हाला ऑलरेडी उपलब्ध झालेले आहे. जर तुम्ही डाउनलोड केले नसेल तर डाउनलोड करा. PDF डाउनलोड तुम्ही करू शकता, झेरॉक्स काढू शकता. त्याचबरोबर फाउंडेशन बॅच आपले सुरू आहे, ज्याचे लाईव्ह लेक्चर सध्या सुरू आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर NCERT बॅच मराठी माध्यमातून उपलब्ध आहे. लवकरच तुम्हाला स्टेट बोर्ड बॅच सुद्धा उपलब्ध होऊन जाईल. सगळ्या बॅच अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये असणार आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज सुद्धा आहे, यांना फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर परत एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद, हॅव अ नाईस डे.